आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, संत दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुझ्या वचनाचा प्रत्येकाला आशीर्वाद कर. ही प्रार्थना मी आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया. तर आपण ज्ञानामध्ये आहोत आणि ज्ञान हे हर परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असलंच पाहिजे. ज्ञान असते तर पुढचं भविष्य कसं पुढे चालायचं ते त्याचा अनुभव घ्यायला लागते. हालेलुया. तर नीतिसूत्रामध्ये एक अध्यायामध्ये हालेलुया 29 ते 33 वचन घ्या. नीतिसूत्रे 1 अध्याय वचन 29. कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला. हालेलुया. त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला. आता हे ज्ञान आहे. हे ज्ञान हर एक व्यक्तीला व्यवस्थितपणे सांभाळता आलं पाहिजे. जर तुम्ही ज्ञान चांगल्या दृष्टीने सांभाळलं नसेल तर दुष्टाई तुमच्या पाठीमागे काम करायला सुरुवात करेल. हालेलुया. ज्ञान चांगल्या कामासाठीच नसते. हालेलुया. ज्ञान वाईट कामासाठी नसते. हालेलुया. आणि त्याचा वापर चांगल्या दृष्टीने जो करतो त्या ज्ञानाने तो मनुष्य एक पॉवरफुल अभिषिक्ताने भरला जातो. तर पुढे आणि परमेश्वराचे भय, परमेश्वराची भीती मान्य केली नाही. काय सांगते? त्यांनी परमेश्वराची भीती मान्य केली नाही. आता आपल्याला परमेश्वराची पहिल्या प्रथम आहे भीती लागली पाहिजे. हालेलुया. आपण माणसाची भीती करतो पण माणसाच्या भीतीने आपले फायदे होत नाही. हालेलुया. परमेश्वराच्या भीतीने आपल्या प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्या सर्वांना उपयोगी येत असते. वचन 30. त्यांनी माझ्या बोधाचा अवहेल केला. हालेलुया. आता चांगला आपल्याला एक बोध दिलाय, बरोबर. त्यांनी काय केला? आता आपल्याला बोध दिल्यानंतर आपण त्या बोधाचा वापर केलाच पाहिजे. पण जर चुकीचा वापर केला तर आपल्या स्वतःच भविष्य आपल्या प्रत्येकाला ते दुःखामध्ये जाणार असते. त्यांनी माझा वाग्दत्त तुच्छ लेखिला. हालेलुया. आता आपणही कधी कधी चांगलं घेतो ते कधी कधी वाईट पण घेतो. हालेलुया. आता जर आपल्याला देवाचं शिकवण मार्गदर्शक मिळालेलं आहे तर आपण तुच्छ नाही लेखायचं. हे आत्मपरीक्षण करायचं की मला काहीतरी चांगले बोध दिले आहेत, शिक्षण दिलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे किंवा काहीतरी घडवलेलं आहे आणि घडवल्यानंतर हे चांगल्या गोष्टी मला घेता आल्या पाहिजेत. हालेलुया. जर मी नाही मान्य करत तर तुम्ही स्वतःच्या भविष्याला कुठेतरी ठोकराचं चिन्ह उत्पन्न करत राहणार. हालेलुया. वचन 31. म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगील. आता आपण वर्तन कसं आहे? चांगलं आहे तर चांगलं भोगायला लागेल, वाईट आहे तर वाईट सुद्धा भोगावं लागेल. हालेलुया. म्हणून त्याने काय सांगितले? त्यांनी आपल्या वर्तनाचं फळ भोगतील. हालेलुया. त्यांनी सांगितले आपल्या वर्तनाचं फळ जे आहे ते भोगायला लागतील. हालेलुया. ज्याने कर्म केले त्याला चांगली कर्म येतील आणि ज्याने वाईट केले ती सुद्धा त्याच्या हिसाबामध्ये वाईटच येतील. हालेलुया. ही कर्म कशी आहेत? हालेलुया. भोग आपल्या सगळ्यांना आहे परंतु ते भोग कोणत्या प्रकारचे घेतले पाहिजेत? हालेलुया. शापाचे, आपत्तीचे, दुःखाचे. हालेलुया. आपल्या चांगल्या कर्माचे भोग आपल्याला चांगले मिळाले पाहिजे. आपल्या मस्तकीचे भरपूर फळ भोगील. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकाला जे चुका केल्या, चुका करत आहे त्याची फळ ते भोगायला लागते. आता चांगलं आहे तर चांगल्याचं पण आपल्याला फळ आहे. चांगल्या गोष्टी, चांगलं शिक्षण, चांगले अनुभव येत राहतील. वचन 32. कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल. आता आपण भोळा पण आहे. आपल्याला भलत्याप्रमाणे म्हणजे चुकीच्या रस्त्यामध्ये नेणारे व्यक्ती त्याच्या मागे लागले तर तो संकटामागे वळला.
सुख समाधानाच्या मागे नाही म्हणत. वाईट जिथे आहे तिथे ओढून तर वाईटाचा परिणाम भोगामध्ये उतरवणार आहे. हल्ली मग आपल्याला शिकताना काय शिकायचं आहे? आत्मिक, सामर्थिक आणि शांती. मूर्खाची भरभराट त्यांचा नाश करील. बघा, मूर्खाची भरभराट त्याचा नाश करतात. काही लोक सांगतात आपण प्रार्थनेत आहे, पण ते प्रार्थनेने त्याचं सगळं चांगलं चाललेलं आहे, पण त्याच्या नाशासाठी त्यांनी कोणते चांगले कृत्य केले की त्याला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर त्याला यश मिळालं आणि त्याने चांगली कामं केलेली आहेत, पण त्यांच्या गोष्टी दिसत नाहीये. अगदी त्याच्या नाशासाठी आपलं जीवन तो धोक्यात असतो. वचन 33 पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. कसे ते? जो परमेश्वराच्या गोष्टी ऐकतो, वचनाचं पालन करतो, त्याप्रमाणे वागतो, चालतो, त्याचं रक्षण होईल, सांभाळ होईल. हालेलुया. आपण त्या पद्धतीने चालायचं आहे. हालेलुया. आता दुसरा अध्याय 16 वचन. नीतिसूत्रे 2 अध्याय वचन 16. परस्त्रीपासून मोह भाषण करणाऱ्या परस्त्रीपासून ज्ञान तुझा बचाव करील. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, संशोधनाच्या गोष्टी तुम्ही ओळखलेल्या असतील. हालेलुया. आता त्या स्त्रीच्या मोहाला तो बळी पडला. त्याला देवाचं ज्ञान होतं आणि देवाचं ज्ञान त्याच्या डोक्यावर एवढं होतं, केसामध्ये ताकद होती त्याची. हालेलुया. वस्त्राला लावला त्याचं ज्ञान गेलं, शक्ती उतरली. हालेलुया. आता वचन काय शिकवते? पर स्त्रीच्या मोहापासून. हालेलुया. ज्ञान असेल तर आपण चुकीच्या रस्त्यामध्ये प्रवास करू शकत नाही, त्याच्यातून बाहेर उतरू शकतात. हालेलुया. कारण ज्ञान माणसाला मोहापासून मुक्त करते. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हर एक माणूस आहे त्याच्यासोबत मोह आहे, परंतु विजय आपल्यामध्ये जेव्हा परमेश्वराचा आत्मा येतो तेव्हा त्याच्यातून विजयातून आपल्याला एक नवी उत्पत्तीचा अनुभव भेटतो आणि आपलं जीवन एक पॉवरफुल अद्भुत चमत्कारामध्ये उत्पन्न होतं. कारण ज्ञान सर्वक्षिक आहे, ज्ञान मार्गदर्शक आहे, ज्ञान जीवन आहे, ज्ञान अनुभविक आहे. हालेलुया. आता ह्या व्यक्तीने ती ज्ञान घेतलेली होती. हालेलुया. आणि त्या ज्ञानातूनच तो बाहेर उतरला, म्हणून तो लोकांना आज ज्ञान येईल. हालेलुया. शिकायला हर एक गोष्टी शिकतात आणि शिकल्या वाचून विद्या येत नाही. एखाद्या माणसाला शिक्षण मिळते, शिक्षण घेतो, त्यानंतर कळते की धार्मिकता असं आहे, कार्य असं आहे, सामर्थ्य असं आहे, ज्ञान असं आहे, अद्भुत गोष्टी अशा. अशा बऱ्याचशा गोष्टी प्रभूच्या सांगण्याने, प्रभूच्या मार्गाने आपल्या प्रत्येकाला त्या उत्पन्न होतात. हालेलुया. 3 नीतिसूत्रे 3 अध्याय वचन 1. माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको. माझ्या मुला माझं धर्मशास्त्र. आता तुम्हाला एक धर्माचं शास्त्र आहे, विसरलं, विसरून काय नाही होत. हालेलुया. विसरणाऱ्या व्यक्तीला तो बोलतो मी फाडून पण टाक, असं वचन आहे आपल्याला बायबलचे. आता एक जीवन आहे, आपण देवाला पटकन विसरून जातो. देवाने तुमचं काय वाईट केले? हालेलुया. तुम्ही देवाला दोष का लावतात? हालेलुया. देवाने तुमच्या कोणत्या गोष्टी नुकसानात केलेल्या आहेत? हालेलुया. देवाने तुमच्या कोणत्या गोष्टी नुकसानात आणल्यात का? मग देवाला दोष का लावता? हालेलुया. देवाने तुमचं काय वाईट केले का? हालेलुया. आपल्या हर एक व्यक्तीला आपण आत्मपरीक्षण करायचं आहे. हालेलुया. जो देवाच्या विरोधात जातो ना देवाचा हात सोडतो, तो आपल्या स्वतःच्या जीवावर धोक्याचा भार उत्पन्न करतो. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागू. तुझ्या चित्तामध्ये माझ्या आज्ञा वागू. डोक्यात ठेव. देवाने काय आज्ञा दिल्यात, काय नियम दिल्यात, काय विधी दिल्यात ते पाळायला सांगितले, आणि जसं ते पाळत जातील तसं तुमचं भविष्य जे आहे ते मजबूत होईल. त्याच्यात 11 आणि 15. नीतिसूत्रे 3 अध्याय वचन 11.
माझ्या मुला परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू. आता देवाने आपल्याला शिक्षण दिले, आपण तुच्छ मानतो, देवापासून दूर होतो, प्रार्थना सोडतो, प्रार्थनेतून दूर होतो. नाही, वचनात आपल्याला देवाने दिलेलं आहे. तेव्हा तुम्हाला ना मला हे शास्त्र शिकवतो. आपण जेव्हा त्याला तुच्छ लेतो तेव्हा आपण शैतानाच्या जोडीला जात असतो, लक्षात ठेव. आणि त्यामुळे आपल्या स्वतःचं भविष्य आपल्या स्वतःला धक्का लागत असतो. मग हळूहळू आपल्या जिंदगीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात. हालेलुया. आणि शैतान मग आपल्याला आमंत्रण करतो, मग आपण शैतानाच्या सांगण्यावर लक्ष देतो आणि देवाच्या सांगण्यावरच लक्ष दूर करतो. जेव्हा त्यांनी आपल्याला शासन केलं बरोबर, तेव्हा कंटाळ नाही करायचं. येऊ दे प्रभू, तू दुःख देतो ना. तेव्हा 16-20 दिले, दुःख येते, दुःखच तुम्हाला आनंद दे. दुःख आम्हाला पण आहे. हालेलुया. दुःख हर माणसाला आहे. माझी दुःख कोणाला सांगायला जा. हालेलुया. आम्हाला दुःख नाही आहे. हालेलुया. मग काय करू. हालेलुया. आपल्याला वचनावर, शिक्षणावर, नियमावर लक्ष द्यायचं. प्रभूची दुःख एवढी त्यांनी घेतली, अख्ख्या जगाची दुःख, मग तो कोणाला सांगायला गेला. हालेलुया. दुःख आलेल्या व्यक्तीला जिरवायचा प्रयत्न करता आला पाहिजे. जेव्हा दुःख आहेत आणि दुसऱ्याला तुम्ही सांगत बसतो तर तुमची दुःख वाढतात पण कमी नाही होत. ते तुमचा गैरफायदा घेतात शैतान. काय सांगते. ज्ञान मोती आहे त्यापेक्षा मौल्यवान आहे. ज्ञान पाहिजे. परमेश्वराने, आता तुम्ही कलर विषयी बघितलं असेल ना, बरोबर. हालेलुया. परमेश्वराने जेव्हा पहिली सृष्टी बनवणे 7 दिवसात 7 कलर बनवले. किती, माझा विषय नाही पण ज्ञानामध्ये तुम्हाला सांगतो. त्यांनी 7 कलरची तयारी केली. परमेश्वराने नियमशास्त्रापूर्वी पहिलं जगात पहिलं शैतान होता, पाप होता आणि अंधकार होता. हालेलुया. बघा, पहिलं कसल्याला तरी व्यक्तीचं काय करायचं, काळा कलर पहिला सगळीकडे. काळा कलर सगळ्या, पाप सगळ्यांकडे. कोणता मनुष्य आहे याच्यात की पाप नाहीये. रोमग्रस्थितामध्ये नीतिमान नाही. तर 7 दिवसात 7 कलर आहेत. आणि हे 7 कलर तुम्ही जर स्वतःहून त्याच्यावर स्टडी केली तर तुम्हाला कळेल. आणि 7 दिवसानंतर जेव्हा दुसरे दिवस सुरू केले, पुन्हा महिने तयार केले, वर्ष तयार केले, तशी त्याची कलर बदलली. हालेलुया. हालेलुया. आता जर तुम्ही आणि मी आजच्या काळामध्ये ज्ञान घेतो तर आपली ज्ञान जी आहे ती फक्त देहिक आहे, आत्म्याचं ज्ञान. आणि परमेश्वराने पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा सृष्टी निर्माण केली, देह आणि आत्मा या दोन्ही व्यक्तीचं माणसाला अशा प्रकारचं ज्ञान बनवलं. हालेलुया. की दोन्ही तुमच्या या ज्ञानात शरीर आणि आत्मा कामाला आहे. हालेलुया. याचा नाश झाला नाही पाहिजे. मध्ये 10-28 मध्ये तसं दिलेलं आहे वचन की आत्मा आणि शरीर या दोघांचा नरकात नाश होऊ नये म्हणून जपा. आता नरक म्हणजे कोण आहे. शरीर. अंधकार आहे, तिकडे अंधकार आहे आणि अग्नी आहे. मार्क 9:48 मध्ये दिले की ती अग्नी आहे, ती विसरत नाही, आणि किडे आहेत ते मरत नाही. हालेलुया. हे खाणारी वस्तू. हालेलुया. आपण ज्ञान घेतो आपल्या जीवनाचं, पैसा, वस्तू, खाणं पिणं, ह्याचा दैहिक ज्ञान अधोलोकाचं आहे. आत्मिक ज्ञान, शारीरिक ज्ञान, या दोन्ही गोष्टी सार्वकालिक साठी जपले नाही. हालेलुया. जो काळ आहे ना, ज्ञान कसं असते, देवाचं ज्ञान होणाऱ्या गोष्टीविषयीचा ऐतिहासिक गोष्टी आपल्याला शिकवतो. हे पवित्र शास्त्र बोलतात, त्याला लिहिलेलं आहे पवित्र शास्त्र. हे पवित्र बनणारं ज्ञान आहे. याचं जे शिक्षण घेतो तो माणूस पापात असो, नाशात असो, घाणीत असो, त्याच्यातून बाहेर काढण्याचं एक ज्ञान आहे. आणि या ज्ञानाने माणसाला नव्या उत्पत्तीचं चिन्ह दिसते. पण हे घ्यायला मनुष्य कंटाळतो.
हालेलुया. आता बघा, सकाळपासून रात्रीपर्यंत पाठीमागे शाप येतात, आशीर्वाद येत नाही. जेव्हा आपण प्रार्थनेला येतो तेव्हाच आपल्याला आशीर्वाद मिळतो ना. जेव्हा आपल्या डोक्याला एक स्पर्श करतो, हे काळे केस आहेत पांढरे व्हावे, समज, हे काळी बुद्धी आहे, यामध्ये काळी बुद्धी ठेवलेली आहे. कोणाचं चांगलं बघायचं नाही, राग, नफरत, द्वेष, निंदा, हर एक गोष्टी हे डोक्यावर भरून ठेवले नाही. आणि हा जो डोक्यावर बसलेला शैतान, हा जो बसलेला आहे. आता बघा, मोशे सुद्धा केसाने काळा होता, बरोबर. जेव्हा तो देवाच्या ठिकाणी गेला तेव्हा त्याचे केस पांढरे शुभ्र झाले, बरोबर. जेव्हा देवाजवळ असतो तेव्हा शुभ्र असतो. आता जर तुम्ही बघा, एखादा माणूस, त्याला आता जर समजा एक 80-90 वर्षाचा म्हातारा माणूस असेल काय, बरोबर, तो काय करेल, पार्लर मध्ये जाईल, असं करेल, जरा काळ काळ. हालेलुया. तुम्ही काळ केस केल्यावर तो 16 वर्षाचा माणूस दिसेल का, मुलगा दिसेल का? हालेलुया. आपला स्वभाव तोच आहे. हे काळ म्हणजे नुकसान, पांढरं म्हणजे फायदे. मोशे गेला देवाजवळ, दाढण्याचा काळ दिला, भेटला, त्याला स्वच्छ केलं, पांढरे केस एकदम शुभ्र झाले, म्हणजे काळे असताना. हालेलुया. आता विचार करा, आपल्या जीवनामध्ये जितका मनुष्य याच्याने पांढरा होतो तेवढा तो मजबूत होतो. हालेलुया. पावर बनतो, देवाच्या सहवासात राहतो, देवाच्या मार्गाचा अनुभव घेतो आणि देव त्याला प्रसन्न होत असतो. हालेलुया. तर ज्ञान हर चीज मध्ये घेता आलं पाहिजे, ज्ञानाच्या द्वारे पुढे चालण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे. हालेलुया. जुने संदेश होते त्यांचं वय जास्त होत. आताच्या कोणता संदेश असो का कोणताही, येशू ख्रिस्ताच्या काळापासून संदेशाचे भविष्य पण कमी केलेले. हालेलुया. कारण ते दुसऱ्यासाठी जीवन जगतात तेव्हा ते स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करतात आणि त्यांचं आयुष्य कमी असते. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला देव देतो आयुष्य त्याच्या राज्यात, त्याच्या मार्गात, त्याच्या कार्य करण्यासाठी. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनाची तयारी स्तोत्रसंहिता 90 अध्याय 10 वचनामध्ये दिली. 70 ते 80 वर्ष माणसाची ताकद आहे. हालेलुया. मिनिमम मनुष्य वातावरणामध्ये काळामधले प्रवास करत असतो. हालेलुया. येशूने जगाची पाप घेतली त्या वयाच्या 33व्या वर्षात आपलं सार्वत्रिक जीवनाची तयारी केली. त्याला अंत नव्हता, त्याच्या जीवनाला, शरीराला अंत नव्हता, त्याला मरण नव्हतं, त्याला मरण आपल्यासाठी होतं. हालेलुया. पण त्यांनी पाप केलं नाही म्हणून त्याने मरणावर विजय मिळवला. आता आपण पाप नाही केलं तर आपण मरणावर विजय मिळवला, आपला जीवन स्वर्गात जाणार. कारण आपण देवासाठी जीवन वापरतात ना, तो वापरल्यानंतर तो मनुष्य स्वर्गाकरता असतो. मग आमचं जीवन सार्वकालिक मध्ये, आमचं जीवन या जागतिक गोष्टीत नाही, कारण आचार विचार त्याच्यासाठी ठेवले. ईश्वर वाटणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही. बघा असे ते, त्याच्याशी कोणती वस्तू तुला तुलना नाही. हालेलुया. आता प्रत्येकी शिक्षण घ्यायचं. आता 17 पासून पुढे वचन घे. आपलं जीवन जे आहे ते 24 पर्यंत आपल्याला जीवनाचा जो खरा अनुभव घ्यायचा आहे तर परमेश्वराच्या वचनानुसार ज्ञान घ्यायचं आहे. कोणत्या व्यक्तीद्वारे, कोणत्या वस्तूद्वारे, कोणत्या गोष्टीद्वारे आपल्याला ते ज्ञान नाही मिळत. ज्ञान परमेश्वरापासूनच घ्यायचं. हालेलुया. हर चीज मध्ये एक ज्ञान आहे. आता मासली असते, मासलीला ऑक्सिजन कुठून आहे? पाण्यातून. तुम्हाला ऑक्सिजन कुठून आहे? मासली पाण्यातून बाहेर काढा, 1 तास 2 तास मिनिमम त्याचा भविष्य, बरोबर. त्याच्यानंतर मरते. मनुष्य पाण्यात टाका, 5 मिनिटांमध्ये तो पाण्यावर चालत राहणार. हालेलुया. आता 1 वर्षाचं बाळ ते पाण्यात टाका, मरते का? बघा, मरे नाही मरणार, मरणार पण टाकू नका, एवढा विश्वास आहे. हालेलुया. कारण ते ऑक्सिजन आईच्या उदरात घेत असत. हालेलुया.
त्याला ती सवय पडते. छोटं बाळ असते घेऊन त्याला पक्क गुंडाळून ठेवतात, हात बीज सगळं. ते कधी कधी त्याच्या डोक्यावर पण डोळ्यावर पण येते, कसं ते तुटत काढून ते डोक्यावर टाकते. कधी कधी ते चालत फिरलं त्याच्यावर तरी ते बुजमळत नाहीये, बरत नाहीये. त्याला ती कॅपॅसिटी दिलेली असते. हालेलुया. त्याचं लाईफ तसं आहे. हालेलुया. आपल्या हर एक गोष्टीमध्ये परमेश्वराच्या शिक्षणाकडे आपलं एक पवित्र मार्ग, शिक्षण, नियम, वेदी बनवलेली पाहिजे. मी छोटा होता, असेल 4, 5, 6 वर्ष, 7 वर्षाचा असं एक कपाट आहे. तर आम्ही भाऊ, चुलत भाऊ वगैरे ते असे आहेत ना, आम्ही लपायचे, चुपायचं, मी कुठे बघायचं. त्याला असं एक बटन होतं, म्हणजे ते चक्र लॉक होते. ते असं फिरवलं का दरवाजा उघडा, असं केलं का ते अटकलं. मी पूर्ण त्या पॅकिंग मध्ये पूर्ण फळायचं, त्याला हवा यायला नाही. पण दुसरं बाजूचं जे कपाटामध्ये त्याला बाजूचा पण एक खड होता. आता छोटा मुलगा कसे याच्यामध्ये घुसेल, मानवी घुसेल का? नाही. तर एवढीच्या यामध्ये मी घुसून काय, आता तो आला का ना, त्याने लॉक लावून ठेवलं आणि तो गेला. हालेलुया. हालेलुया. आणि कोण नाही, मी बच्चामध्ये आहे. माझा श्वास गुंजायला लागला भरपूर, बराच टाइम मध्ये तुम्हाला शोधते इकडे तिकडे ते नाही. मग शेवटी मी मधून ठोकायला लागलं. तेवढ्यात काकाची मुलगी ती मध्ये, कोण आहे याच्यात, कोण ठोकते? तिने हे उघडलं तेव्हा दरवाजा, अरे काय, तर बरं कायमचं लपणार होता. हालेलुया. कधी कधी पोरं खेळताना पण थोडे चुकीच्या खेळाचा प्रयत्न करतात. हालेलुया. परंतु बराच काळ देवानी मला त्या वयामध्ये, हालेलुया, जसा मनुष्य मोठा होतो त्याचं श्वासेशन कमी होते. हालेलुया. श्वास त्याला दमा थकवा जास्त होते. आणि जेवढं छोटा आहे तेवढा त्याला श्वासेशन वाढत जातं. हालेलुया. मी जेव्हा 16 ते 17 वर्षाच्या काळामध्ये विहिरीत पोहत होता, 14 घेरे असे मारत होता मी पोहायला. आता मला एक घेरा मारायला सांगितलं तर माझा फेरा होऊन जाईल. आता इथून तुम्ही कुठेतरी धावायला सांगितलं धावेल. मी या घरावर उडी मारत होता 20-22 वर्षाच्या आसमध्ये, 20 पण नाही, 20, 18, 20, 19 वर्ष. आता यावर उडी मारले ते माझे पाय असे होते, हाडं सगळे फुटतील, कारण हाडं टिसूळ झालं. काळाचा नियम असतो, ज्ञान हर चीज मध्ये. आता जेव्हा आता म्हातारे लोक आहेत, पहिले 2-2 ग्लास चहा पित होते, पण आता 2 ग्लास चहा पितात ते डायबिटीस वरती आहे. कारण तेव्हा ती चहा जिरवण्याची शक्ती होती, आता चहा न जिरवण्याची शक्ती आहे. समजलं? कोणतं खाणं, कोणतं काही त्याला आता तुम्हाला कंट्रोलात राहील, पण ते कंट्रोलात होणार नाही. तिखट झालं, खोकला होईल, भारी होईल, काय करणार? हालेलुया. हालेलुया. आता या वयात झोप आहे, पण जेव्हा छोटं होते तेव्हा कोणाला झोप नव्हती. हालेलुया. बरोबर की नाही? आता म्हातारपणा झाला तो झोपेल की नाही येईल? छोट्या मुलांना झोपेल का? ते खेळत जातील इकडे तिकडे. हालेलुया. ज्ञान कोणत्या परिस्थितीत कशा कशा कामाला येते ते बघा. हालेलुया. आज छोटा मुलगा 10-15 मिनिटात ते खात राहील, बरोबर? खात राहील ना, जिरे. कारण का? ते धावतो पळत आहे. तुम्ही धावते पळताय, तुम्ही आता जेवले ते रात्रीचं एकदा जेवायला, तर त्याच्या अगोदर ते काहीतरी चहा नाश्ता काहीतरी दुसरं पाहिजे खायला, ते खातील, कारण तो प्रश्नच तसा. हालेलुया. ज्ञान कोणत्या गोष्टीसाठी कशा पद्धतीने वापरावं हे आज स्वतःच्या माणसाला स्वतःजवळ नाहीये. आणि त्यामुळे हर व्यक्ती ज्ञानामध्ये वाढ करत नाही. आता जर तुम्ही ज्ञानाचा वाढ केलेला असेल तर ज्ञान तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वक्षण देईल. हालेलुया. हालेलुया. जसं वय वाढत जाते तसं मनुष्य कमजोर होत जाते, बरोबर? हालेलुया. मुलं छोटे असतात, मोठी वाढत जातात, तसे ते ऍक्टिव्ह मध्ये होतात. आणि म्हातारे लोक ऍक्टिव्ह कमी होतात. आपल्या प्रत्येकाला एक वेळ आहे, की सवय आहे, तर तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. रोज धावायची सवय आहे, रोज पुढे चालायची सवय आहे, रोज उड्या मारायची सवय आहे, तर मनुष्य एकदम ऍक्टिव्ह मध्ये राहते, बरोबर? हालेलुया. आता जर तुम्ही कदाचित
कदाचित मी तुम्हाला सांगतो, ही वेळ अशी आहे, तुम्हाला कोणी सांगितलं आता इथून धावणी करा, तर धावता धावता खाली पडतो. मुलं आहेत ज्याला रोज धावायची सवय आहे तो धावत जाईल, बरोबर. पण तुम्हाला धावायची सवय नाहीये, तो काय करेल अर्ध्या रस्त्यात पडेल. परिस्थिती अशी आहे, माणसाचं ते एक सवय. आता मला सवय आहे, बरोबर, मला सवय आहे धावणं फळणं हे करणं, ऍक्टिव्ह आहे मी, बरोबर. पण एखाद्याला ऍक्टिव्ह नाही, त्याला ऍक्टिव्ह गाडी पाहिजे, शक्ती चालणार, चक्कर आहे. तुम्ही जर बघा पाहिजे तर प्रयत्न करा, सवय जर असली तो क्लिअर असतो, ज्या सवयीत नाही तो क्लिअर होतो. माणूस फिरतो, बरोबर, एका फिरायची सवय आहे तुम्हाला, बरोबर. नाही फिरत, नुसतं तिथे भटकायचं नाही, चालण्यामध्ये तो मनुष्य क्लिअर आहे. आम्ही ज्ञानात चालतो, पण ज्ञान आमच्या चालते का बघायचं. ज्ञान घेताना सवय लावायची की वाईट नाही घ्यायचं. मी काय करतो, हर गोष्टीकडून हर व्यक्ती बरोबर बोलता काहीतरी ज्ञान घेतो, मी त्याला देतो, तो मला देतो, कारण आपण ज्ञानासाठी आल्यात, एक दुसऱ्याला द्यायला आल्यात, ते एक दुसऱ्याकडून घ्यायला पण पाहिजे. ज्ञान अनेक प्रश्नाचं उत्तर देत असते, कारण मी लहानपणापासून अनेक गोष्टीची ज्ञान घेतली. झाडा पानापासून सगळ्या गोष्टीमध्ये अनुभवी काय. आवड पाहिजे, निसर्गाबरोबर हर एक व्यक्तीला आवड पाहिजे. आताचा समाज जो आहे तर निसर्गाबरोबर आवड नाहीये तर नावड आहे. या निसर्गाच्या परमेश्वराने ज्या निर्माण केलेल्या ती सगळं नष्ट करायला लावलेलं आहे. म्हणून बायबल पण शिकवते 2:8-19 सृष्टीची नासाडी करायची वेळ आहे. आता नाश व्हायला लागला तर तुमचा धंदा होणार नाही, हर धंद्यामध्ये इफेक्ट होईल. आपल्याला शिकायला म्हणून हे ज्ञान, बऱ्याच गोष्टी शिकायला नीतीसूत्रचे आहे आणि शलोमोनाचं ज्ञान ग्रंथ आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. उपदेशक आणि नीतीसूत्र याच्या बऱ्याचशा गोष्टी ज्ञानाच्या द्वारे शिकायला मिळते. हे ज्ञान तुम्हाला सांभाळायचं आहे. जेव्हा अनेक गोष्टीचं ज्ञान पाहिजे, आपल्या स्वतःला काहीतरी अनुभव घ्यायचा असेल तर हे 12 अध्याय त्याच्यात आहे आणि 1 यामध्ये आपण जर वाचायला सुरुवात केलं तर आपली भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये एक देवाच्या कृपेची प्रगती होईल. तर शिकताना आणि शिक्षण घेताना आपल्याला प्रत्येकाला त्याच्यामध्ये ना एक अनुभव घ्यायचा आहे. तुम्ही अनुभव घ्या, मग तुम्हाला मी सांगतो की देवाने काही गोष्टी असं दिलेल्या आहेत त्या आपल्या प्रत्येकाला शेवटचा अनुभव घ्यायचा आहे. हालेलुया. आता नीतीसूत्रामध्ये मी तुम्हाला सांगतो, एक वचन देतो. हालेलुया. 31व्या अध्यायामध्ये 20वं वचन घे. नीतीसूत्रे 31 अध्याय वचन 20 की गरिबांसाठी मूठ उघडीते, गरजवंतांस हात देते. बघा, हालेलुया. गरिबासाठी मूठ काय करते आणि गरजवंतास हात देते. आज आपल्या प्रत्येकाला तो आशीर्वाद. आता उपदेशक 1 अध्याय 1 वचन. उपदेशक 1 अध्याय वचन 1 यरूशलेमीतील राजा दावीद पुत्र उपदेशक ह्याची वचने. वचन 2 व्यर्थ व व्यर्थ. काय सांगते? व्यर्थ व सगळं व्यर्थच आहे. तुम्ही जिंदगीमध्ये काही करतात ते सगळं व्यर्थ आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे करतात सगळं काही. तर आपल्याला ज्ञान कोणतं घ्यायचं आहे? व्यर्थ घ्यायचं आहे का देवाच्या बरोबरचं ज्ञान? आपण 24 एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर ज्ञान, सुंदर मार्ग, सुंदर शिक्षण, सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, प्रभूचा प्रभूचे सेवक, प्रभूच्या वचनाचा विशेष प्रत्येकाला आलेल्या व्यक्तीला आशीर्वाद प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया.